मित्रांनो नमस्कार. सर्व मतदारांचं यवतमाळ अपडेटमध्ये मी पंढरी पाटे मनापासून स्वागत करतो. सध्या इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून SIR प्रोसेस चालू आहे. नेमकी ही पद्धत काय आहे? मतदारांनी जर मतदार यादीमध्ये जर त्यांचं नाव यायचं असेल तर महत्वाची बाब ही आहे की मतदारांना जो इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जो फॉर्म दिला गेलेला आहे तो फिलअप करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच या विषयाच्या संदर्भाने प्रत्येकच यवतमाळ शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये ही सगळी पद्धत सुरू आहे. आणि सध्या या ठिकाणी माझ्यासोबत 20ला संपवलं 20ला जाऊ शकतो. आपले उपविभागीय अधिकारी इन्स्पेक्टर गोपाल देशपांडे सर, काय नेमकी प्रोसेस इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून सध्या राबवण्यात येत आहे? सध्या SIR 2026 चालू आहे. त्यामध्ये सध्याच्या यादीतले जे मतदार आहेत ज्यांचे इन्युमरेशन फॉर्म आलेले आहेत ते फॉर्म त्यांनी भरून द्यायचे आहेत. फॉर्म भरून द्यायचे म्हणजे त्या फॉर्म मध्ये आता दोन प्रकारची माहिती असते. एक म्हणजे मॅपिंग झालेल्यांची, दुसरी अनमॅपवाल्यांची. एखादा मॅपिंग झालेला असेल म्हणजे 2002ला ज्यांचे आई वडील 2002च्या यादीत असतील, कुठलाही मतदारसंघ असू द्या महाराष्ट्रातला, त्यांचं मॅपिंग झालेलं असतं. मग मॅपिंग झालेल्यांनी मॅपिंग आई वडिलांची माहिती लिहायची आणि खालच्या भागात, जसा उदाहरणार्थ आता हा एक इन्युमरेशन फॉर्म आहे, खालच्या भागामध्ये डेट ऑफ बर्थ, आईचं नाव, वडिलांचं नाव, फोन नंबर आणि आपली सही करायची असते मतदाराने. हे सर्वात महत्वाचे घटक आहेत. वोटर ID किंवा आधार कार्ड हे कंपल्सरी नाहीये, परंतु लोकांना, बऱ्याच जणांना जन्मतारीख माहिती नसते. आता आम्ही खूप लोक पाहिले ज्यांना स्वतःची जन्मतारीख माहिती नाही. मग त्यांना आपण सांगतो की आधार कार्ड घेऊन या, त्याच्यावरती दिलेली असते. मग आधार नंबर सुद्धा घेतो. आणि जर मॅपिंग झाली असेल, जर ती व्यक्ती स्वतःची मॅपिंग झाली असेल तर तो व्यक्ती आजच्या दिवशी नक्की डेफिनेटली 40 वर्षाच्या वरचा असणार, कारण 2002चा वोटर म्हटल्यावर मग त्याचं सेल्फ मॅपिंग म्हणून इथे माहिती येते. आणि जर त्याचे आई वडील तेव्हा असतील आणि आज तो व्यक्ती 40 वर्षाच्या खालचा असेल, त्याची माहिती इथे येते, जेणेकरून तो प्रोजेनी म्हणजे त्यांचा कोणीतरी त्याचे आई किंवा वडील होते, मग त्यांची माहिती इथे येते. इथली माहिती पूर्ण 2002ची आहे. आजची इथं कोणतीच माहिती नाहीये. आजची माहिती फक्त खाली लिहायची, डेट ऑफ बर्थ, आईचे नाव, वडिलांचं नाव आणि सही. आता मॅपिंग झालेले वोटर त्यांचं सुद्धा नाव येणार आहे. अनमॅप वोटर ज्यांचा फॉर्म भरून भेटेल, वरचा भाग कोरा राहील कारण त्यांचे मॅपिंग झालेलं नाहीये. वरचा भाग कोरा राहील, खालच्या भागाची माहिती भरतील आणि तो फॉर्म सबमिट करून देतील. बरोबर. फॉर्म ज्यांचे सबमिट होतील त्यांची नावं प्रारूप मतदार यादीत येणार आहेत. जर एखाद्याने फॉर्मच सबमिट नाही केला किंवा व्यक्तीच आढळून आला नाही, घर सापडलं नाही किंवा त्या घरीच कोणी नाही राहिलं, BLO त्यांना व्हिजिट करतील 3 वेळा, परंतु 3 वेळा ते सापडले नाही, त्यांची नावं आपोआप कमी होऊन जातील. मतदारांनी जर हा फॉर्म भरला नाही तर काय इम्पॅक्ट होऊ शकतात? मतदारांनी जर फॉर्म भरला नाही म्हणजे आता एखाद्याने नकार दिला, एखाद्याने दुर्लक्ष केलं, जाणून बुजून नाही भरला, BLO अनकलेक्टेबल म्हणून मार्क करतील की हे सापडला नाही वोटर, त्या वोटरनी नकार दिला, आणि मग प्रारूप यादीमध्ये त्यांची नावं येणारच नाहीत. आणि प्रारूप यादी आपली 5 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यावेळेस मग प्रारूप यादीनंतर मग दावे आणि आक्षेपाकरिता वेळ आहे. त्या दरम्यान आपण जे अनमॅप वोटर आहेत त्यांची नावं तर येणार आहेत, मग त्यांची आपण सुनावणी घेऊ की व्हेरिफिकेशन करणार त्यांचं की यांचं अनमॅप का आहेत, हे यांचं पूर्वज कोणी होते का इथे. मग त्यांना वेगवेगळे आपण पुरावे सांगितलेले आहेत जे घेऊन यायचे, त्याची माहिती सुद्धा ह्या फॉर्मच्या पाठीमागे दिलेली आहे. तुमची ज्या डेट ऑफ बर्थ आहे त्यानुसार त्यांनी कोणते डॉक्युमेंट आणायचे. मतदारांना काय आव्हान करायचं? मतदारांना माझं आव्हान आहे की ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, कारण ही मतदार यादी जी बनणार आहे ती एक भविष्यामध्ये खूप मोठा रेफरन्स राहणार आहे. जशी आज आपण 2002ची यादी रेफरन्स पकडतो, तशी 2026ची मतदार यादी हा एक भविष्यातील खूप मोठा पुरावा बनू शकते आपल्या प्रत्येकच गोष्टीसाठी. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात, कुठे वोटर ID लागतं, मतदार यादीचं नाव लागतं, क्रमांक लागतात, त्यामुळे हा एक खूप मोठा पुरावा तयार होतोय सध्या. आणि ह्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हा, बिलकुल दुर्लक्ष करू नका. आपला इन्युमरेशन फॉर्म तुम्ही नक्की भरून द्या. आणि त्या इन्युमरेशन फॉर्म ज्यांना ऑफलाईन शक्य नसेल, ऑनलाईन सुद्धा प्रोसेस आहे हे भरण्याची. फक्त ती त्याच्यासाठी तुमचा आधार आणि EPIC कार्डचा नंबर हा लिंक असलेला पाहिजे. ECIच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन सुद्धा भरू शकता. तात्काळ तुमच्या BLOला संपर्क करा. आपण शहरामध्ये QR कोड सहित फ्लेक्स लावलेले आहेत, ज्याच्यावर स्कॅन केलं तर तुम्ही BLOचा नंबर सुद्धा त्याच्यावर भेटतो की तुमचा BLO कोण आहे. ECI नेटच्या ऍपचा सुद्धा QR कोड दिला, ज्याच्यावरून तुम्ही तुमचा पार्ट नंबर कोणता आहे ते सुद्धा मिळेल. त्यामुळे थोडंसं एफर्ट्स घ्या, बाहेर निघा आणि आपल्या BLOशी संपर्क करून आपले इन्युमरेशन फॉर्म भरून द्या. माझ्यासोबत या प्रभागाचे नगरसेवक प्रमोद बगडे. दादा, काय सांगाल? नागरिकांना काय आव्हान कराल? माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपापले जे SIRचे फॉर्म आहे ते लवकरात लवकर भरून घ्यावे, जेणेकरून भविष्यातले जे त्रास आहे, जे सुनावणी जेव्हा वगैरे होणार आहे, ज्यांचे मॅप होणार नाही, तेव्हा खूप लंबी प्रोसेस राहील आणि त्यासाठी आणखी जास्त त्रास होईल. तिथे जाणे, त्यानंतर पुरावे. आता एकदम सोप्या पद्धतीने सगळं काही गोष्टी होत आहेत. तर माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर
आपले फॉर्म भरून इथे देण्यात यावे. आम्ही दर शनिवारी रविवारी या जागी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. उर्वरित दिवसांमध्ये इथे आम्ही नागरिकांना सगळ्या BLOचे नंबर सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे, जेणेकरून त्यांनी फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून उर्वरित दिवशी आपण त्यांच्याशी संपर्क साधून फॉर्म भरू शकतात. मित्रांनो थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ अपडेट. कॅमेरामॅन अथर्व भुयार सोबत